नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याच्या क्लायमॅटिक परिस्थितीमध्ये किंवा जे काही सध्याच्या अडचणी आहेत, तर याच्यामध्ये पिकाच्या पानांवर किंवा पिकावर आपल्याला खूप जास्त प्रमाणात पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू किंवा डायबॅकवरून शेंडामर होणे, पानगळ होणे, त्याच्यानंतर जमिनीमध्ये पण देखील मरीच्या किंवा वेगवेगळ्या समस्या, आले हळद पिकामध्ये कंदकुज, सड, करपा, बऱ्याचशा अडचणी आपल्याला सध्या दिसत आहेत. याचं की अडचण काय आहे, की मातीच्या दोनकणामध्ये जी हवा खेळती राहिली पाहिजे, ती देखील कमी आहे. क्लायमेट्समध्ये ह्युमिडिटी आणि कमी सूर्यप्रकाश, खूप जास्त वॉटरलॉक कंडिशन याच्यामुळे सगळ्या अडचणी येत आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो, हे सगळं करत असताना मग आपण रासायनिकचा वापर करतो, तात्पुरता रिझल्ट मिळतो, नंतर परत अडचणी वाढत जातात कारण की पिकाची प्रतिकार क्षमता कमी होत जाते रासायनिकचा वापर केल्याने. मग यासाठी जर आपण जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करपा यासाठी किंवा मरीच्या समस्येसाठी देखील एक नॅचरल अँटीबायोटिक जर बॉडीगार्डचा वापर केला किंवा गार्डचा वापर केला तर कसं राहील? मग यासाठी आपल्याला काय वापर केला पाहिजे? बॅसिलस सबटिलिस. ही बुरशी आहे का जीवाणू आहे? तर हा जीवाणू आहे. जीवाणू असल्यामुळे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा इतर काही आपण पीजीआर बायोस्टिम्युलेंटचा वापर करणार असू तर त्याच्यासोबत फवारणीसाठी किंवा ड्रिप ऍप्लिकेशनसाठी खतांसोबत देखील आपण याचा वापर करू शकतो. मग आता बॅसिलस सबटिलिस वापरण्याच्या अगोदर आपण या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत की हे नेमकं काम कसं करतं. कारण की जर आपल्याला माहित असेल ते काम कसं करतं, त्या पद्धतीने मग आपण त्याची उपाययोजना किंवा त्याचा वापर आपल्या पिकाच्या फायद्यासाठी किंवा या सगळ्या अडचणींपासून, रोगराईंपासून वाचण्यासाठी करू शकतो. मग आता शेतकरी मित्रांनो, बॅसिलस सबटिलिस हा जीवाणू सर्वप्रथम जर्म ट्यूब ब्रेकडाऊन पद्धतीने काम करत असतो. म्हणजे काय? कुठलीही शत्रुबुरशी वाढताना हे जे काही जर्म ट्यूब्स असतात आणि त्याला या सॅक्स असतात. याला मॉइश्चर आणि ते सगळे लागल्यानंतर हे सगळे यातले स्पोर्स विस्फारले जातात. मग ते मुळांना, खोडाला, पानाला सगळीकडे चिटकतात आणि तिथे तिथे चिटकतात आणि त्याच्यानंतर ते वाढतात. मग तिथे पुढे जेव्हा आपलं पान असेल त्याला इन्फेक्शन दिसते. मग हळूहळू ते डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू हे सगळं वाढत जातात. मग ही जी जर्म ट्यूब आहे, तर ही जर्म ट्यूबच जर ब्रेक केली तर काय होणार? पुढचं प्रजनन किंवा पुढचं मल्टिप्लिकेशन नाही होणार. यासाठी या पद्धतीने आपलं बॅसिलस सबटिलिस वापरणं गरजेचं आहे. बॅसिलस सबटिलिस वापरलं तर जर्म ट्यूब ब्रेक करणार आणि अशा प्रकारे कंट्रोल करणार. हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो सिक्रेशन ऑफ नॅचरल अँटीबायोटिक. म्हणजे काय? जे इटुरिन आणि सर्फेक्टिन्स नावाचे दोन नॅचरल अँटीबायोटिक्स आहेत, ते सिक्रेशन किंवा स्त्रावण्याचं काम बॅसिलस सबटिलिस करत असतो. मग याचं सिक्रेशन झाल्यामुळे काय होतं, की जी शत्रुबुरशी आहे, समजा ही शत्रुबुरशी आहे, तर या शत्रुबुरशीच्या सेल्स ब्रेकडाऊन होतात आणि ते त्या प्रकारे ब्रेक झालं का त्याच्यानंतर या शत्रुबुरशांना त्यांचं सगळं पुढचं वाढवता येत नाही, जी काही त्यांची सायकल असते आणि त्याच्यामुळे ते हळूहळू मरण पावतात. तर हे दोन प्रकार आहेत. यानंतर बॅसिलस सबटिलिस तिसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक न्यूट्रिएंट अँड स्पेस कॉम्पिटिशन. म्हणजे काय? जर समजा असं एक झाडाचं पान असेल, या पानांवर गेल्यानंतर किंवा फवारणी झाल्यानंतर प्रचंड गतीने हा बॅसिलस सबटिलिस मल्टिप्लाय होतो आणि हा मल्टिप्लाय होऊन एकदम दाट गर्दी तिथे करून टाकतो. मग ती गर्दी झाल्यामुळे तिथले न्यूट्रिएंट्स किंवा तिथलं खाद्य आणि तिथली जागा शत्रुपुरुषांना किंवा शत्रुजीवांना वापरता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने देखील हा त्याला कंट्रोल करून टाकतो. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो ISR. त्याला काय म्हणतात? इंड्यूस सिस्टमिक रेझिस्टन्स. म्हणजे थोडक्यात काय, की पिकाच्या आतील म्हणजे पिकातील रोग जी प्रतिकार क्षमता आहे त्याची वाढ करणं, त्याच्यानंतर प्रॉपर गतीने जे काही ऑर्गॅनिक ऍसिड्स वगैरे सिक्रेट करून मुळांची वाढ करणं, प्रकाश संश्लेषणाचा स्पीड वाढवणं आणि झाडाची स्वतःची सगळी प्रतिकार क्षमता आणि मेसेजेसची जी काही प्रणाली आहे तिला सतर्क करणं, हे काम देखील बॅसिलस सबटिलिस करत असतो. मग अशा 3-4 प्रकारे बॅसिलस सबटिलिस आपल्याला रोगराई कंट्रोल करण्यासाठी, मग ते प्रिव्हेंटिव्ह असो, क्युरेटिव्ह असो, अतिशय फास्ट गतीचे आणि जीवाणूमधला सगळ्यात शक्तिशाली याला मानला जातो किंवा तो तेवढ्या प्रचंड गतीने काम करत असतो. मी आपणास सजेस्ट करेल की बॅसिलस सबटिलिसचा शक्यतो प्रत्येक फवारणीमध्ये जर डेक्स्ट्रोज असेल तर अर्धा ग्रॅम पर्यंत किंवा 1 ग्रॅम पर्यंत तुम्ही दर हप्त्याला किंवा 10 ते 15 दिवसातून याचा फवारणीतनं वापर करा किंवा ड्रिप ऍप्लिकेशन असेल तर ड्रिप ऍप्लिकेशनद्वारे देखील याचा रेग्युलर वापर करा. धन्यवाद.